या कथेचा मागचा भाग कोणी ऐकला नसेल तर आधी तो ऐकावा आणि मग यास सुरुवात करावी. जर आपल्याला हा भाग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. पहिल्या युद्धाची चाहूल. काही दिवसांनंतर शाही महालाच्या उजव्या बाजूला असलेल्या मंत्रणा कक्षाबाहेर पहारा देण्यासाठी उभ्या असलेल्या पहारेकरांनी त्यांच्या बारल्यांवरील खूप मोठी गट्ट आवडल्या. सावधान पवित्र घेऊन ते सतर्क झाले. तेव्हा 7-8 हात उंच आडदांड शरीर त्यांच्या समोरून मंत्रणा कक्षाच्या दिशेने जात होते. त्याने फिकट हिरव्या रंगाचा भरजरी अंगरखा पेरला होता. घोड्यापर्यंत तंग गडद हिरव्या रंगाचा पायजमा होता. पाठीवरून पोटरीपर्यंत येणारा इराणी काबा होता. त्यांचा रंग गडद लाल होता आणि त्याला सोनेरी छातीची झालर होती. त्या सरदाराची देहयष्टी पिळदार होती. छाती विस्तृत होती. चालताना पावलांच्या तालावर गळ्यातल्या रत्नजडित माला त्यांच्या छातीवर आदळत होत्या. म्यानबंद तलवार कमरेत लटकली होती. गळ्यापर्यंत दाढी वाढवली होती. मिश्या मात्र त्या मानाने कमी होत्या. डोळ्यातल्या भडक सुरम्यामुळे त्यांची नजर अधिक भेदक दिसत होती. लाल बाहुल्या त्याच्या दृष्टीतून क्रूरतेचा भंग होत होता. तो सरदार मंत्रणा कक्षाबाहेर येऊन उभा राहिला. एक सेवक पटकन त्या कक्षात जाऊन बाहेर आला आणि मग त्या सरदाराने मंत्रणा कक्षात प्रवेश केला. त्या सरदाराला मंत्रणा कक्षात प्रवेश करताना मार्जिनाने शाही महालाच्या खिडकीतून पाहिले होते. 2 दिवसांपूर्वीच मार्जिनाने जनानखान्यात प्रवेश मिळवला होता. प्रतापरावांच्या साहाय्याने तिच्या मातेची शाही महालातून सुटका झाली होती. त्याच सरदाराला पाहून मार्जिनाचे डोळे क्षणभरासाठी थिजले होते, कारण ती त्या सरदाराबद्दल ऐकून होती. त्याच्या क्रूर कर्माचे किस्से तिने ऐकले होते. त्याच्या सामर्थ्याबद्दल ती जाणून होती. तो फतेखान होता. प्रत्येक मोहीम फते करूनच तो परतत होता. मोहिमेवर जाताना विशाल फौजफाटा घेऊन तो जात असे. रस्त्यात येणाऱ्या गावांची लूटमार करत असे. त्याच्या सैन्याला तो गावातील कुठल्याही घरात जाऊन हव्या त्या स्त्रीला लुटण्याचे अधिकार देत होता. त्याच्या क्रूर कर्माने त्याच्या वाटेत येणारा प्रदेश पूर्णतः उद्ध्वस्त होत होता. ही त्याची रणनीती होती. शत्रूवर पकड बनवण्यासाठी तो असे रयतेवर अत्याचार करत असे. आदिलशहाने त्याला मंत्रणा कक्षात बोलावले होते. म्हणजे स्वराज्यावर आदिलशहा फतेखानला तर पाठवत नाही ना या विचाराने मार्जिना धास्तावली. परंतु आदिलशहाने त्याला स्वराज्यावर चालून जाण्यासाठीच बोलावले होते. त्याची खात्री मार्जिनाला नव्हती. मंत्रणा कक्षात सुरू असलेल्या चर्चेत नेमकी माहिती कशी काढता येईल या विचाराने तिच्या डोळ्यात आवर्तन सुरू असताना ती खिडकीतून वळणार इतक्यात आणखीन एक सरदार तिला मंत्रणा कक्षात जाताना दिसला. तो बाराडजी हैबतराव. तो आत गेला. मंत्रणा कक्षाचा दरवाजा उघडाच होता. दरवाजाबाहेर 2 पहारेकरी होते. त्या दोन्ही पहारेकरांच्या मार्जिनाने निर्घुण पाहिले. त्यातल्या एकाची तिला ओळख पटली. मार्जिनाने डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहिले आणि मनोमन काहीतरी निर्धार करून ती तिथून निघाली. 4 छोट्या छोट्या चाकांच्या हातगाडीला ढकलत हबीबुल्ला शस्त्रागारात आला. त्या हातगाडीवर नुकत्याच धार लावलेल्या चकाकणाऱ्या तलवारी रचल्या होत्या. त्या तलवारी पाहताच शस्त्रागारात आणखी एक इतर शस्त्र तपासून पाहणारा मोसीखान प्रसन्न झाला. असून तो हबीबुल्लाला म्हणाला, नवीन तलवारी शस्त्रसाठ्यात सामील झाल्यात तर. एक तलवार हातात घेऊन त्याने शिपायांच्या बाकी सर्व तलवारी म्यानबंद करून रचून ठेवण्यास सांगितले. हातातल्या तलवारीच्या धारेवरून अंगठा फिरवत तो बोलू लागला, या तलवारींची धार मराठ्यांच्या गर्दना उडवतील. क्षणभर थांबून तो पुन्हा बोलू लागला, वाह, काय खेळी खेळलेत वजीर मुस्तफा खान साहेब. वाह, अफजल खान साहेब. दक्षिणेत शहाजी भोसल्यांना कैद केलं. आता थोरल्या आणि धाकट्या मुलालाही संपवणार. मोठ्या आनंदात त्याने तलवार हबीबुल्लाकडे दिली. हबीबुल्लाला मोसे खानाच्या बोलण्याचा धक्काच बसला. त्याला कळून चुकले होते की
ही सगळी तयारी शिवाजी राजांवर आक्रमण करण्यासाठी सुरू होती. त्याहीपेक्षा शहाजी राजांना कैद केल्याचे ऐकून तो व्यथित झाला. हबीबुल्ला शहाजी राजांना मोठा चिंतक होता. तुला काय झालं? मोसे खानने हबीबुल्लाला पडलेला चेहरा पाहून विचारले. मोसे खानाने अचानक झालेल्या प्रश्नाचा हबीबुल्ला गोंधळला होता. पण स्वतःला सावरत तो म्हणाला, हुजूर, या शहाजीमुळं माझ्या मित्राचा जीव गेला आहे. पण त्याची आठवण झाली की किंचित स्मित हास्य करत मोसे खान पुढे आला आणि हबीबुल्लाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, लवकरच शहाजीचे हाल होतील. काळजी करू नको. त्याच्यासोबत त्याच्या दोन्ही मुलांना कैद करून त्यांचा वंशज संपवला जाईल. वजीर साहेब, मी स्वतः शहाजी राजाच्या मुलाला संपवायला जाणाऱ्या सैन्यात जात आहे. काय? चेहऱ्यावरील गंभीर भाव हबीबुल्लाने सावरत बदलले आणि पुन्हा विचारले, म्हणजे फते खान साहेबांसोबत तुम्ही? हबीबुल्ला पुढे बोलण्याआधी मोसे खान म्हणाला, होय, मोठं भाग्य माझं. फते खान साहेबांच्या नेतृत्वात मराठ्यांच्या तलवारी छानवण्याची संधी मिळाली. शिवाजी मरताना डोळ्यांनी पाहू शकेल. मोसे खान कदाचित स्मित करून बोलत होता. मोसे खानाच्या तोंडून निघणाऱ्या शिवरायांप्रती कुशब्दांनी हबीबुल्लाचे मस्तक भडकत होते. त्यांच्या मोठी गत आवडत होत्या, परंतु संयम राखत त्याने हातगाडी ढकलण्यासाठी असलेला बांबू पकडून ठेवला. क्रोध लपून किंचित स्मित करत तो हातगाडी शस्त्रागाराबाहेर नेऊ लागला. फते खान, बाळाजी हैबतराव, मोसे खान, फाजल शाह, शरफ शाह, मातोजी घाटगे, बजाजी नाईक, अशफाक शाह हे मोठे सरदार सह्याद्रीवर चालून जात आहेत. दक्खनची सिंहाची शिकार करायला लांडग्यांनी झुंड बनवली आहे. शिवाजी काहीसा रागात बोलत होता. संध्याकाळी दुकान बंद करण्याच्या वेळेस नाईक जिवाजींच्या दुकानावर आले होते. ते आता मुस्लिम पेहरावात होते. जिवाजीने त्यांना आतमधून बंद करून घेतले. एका बाटलीत बर्फपत्री झाकणात वात काढून ती पेटवली होती. त्या बाटलीच्या पशूच्या चरबीपासून बनवले गेलेले तेल नाईकांनी त्या जिव्याची वात कटारीच्या टोकाने आणखी उंच केली. प्रकाश अधिक गडद झाला होता. तेव्हा नाईक मॅन बंद करत म्हणाले, जिवाजी, लांड्यांना मारण्याचा जुना अनुभव आहे आपल्या पदरी. आता राजांवर हल्ला करणारे लांडगे मारायचे आहेत म्हटल्यावर सगळ्यांना संपवावं लागेल. सह्याद्रीवर चालून जाणाऱ्या लांडग्यांमधून एकही जिवंत परत येऊ देणार नाही आणि आला तरी परत रणांगण उतरण्यालायक सोडणार नाही. नाईक शाहींनं या आक्रमणाबद्दल अत्यंत महत्त्वाच्या बातम्या दिल्या आहेत. सैन्याच्या शंका त्यांचा मार्ग, पण त्याआधी हबीबुल्लाने दिलेली दुःखद बातमी द्यायची हिंमत होत नव्हती. पण नाईक राजांपर्यंत लवकरात लवकर ही बातमी पोहोचवावी लागेल. जिवाजीचा आवाज खोल होत गेला. बोला जिवाजी, नाईकांनी आणखी पुढे होऊन विचारले. नाईक, शहाजी राजांना मुस्तफा खानानं आणि अफजल खानानं कैद केलं आहे. पडलेल्या आवाजात सोबत जिवाजीच्या नजरा सुद्धा पडल्या होत्या. नाईक क्षणभर स्तब्ध झाले. खोल श्वास घेऊन सोडत म्हणाले, खूप मोठी चूक केली आहे मुस्तफा खानानं आणि अफजल खानानं. लवकरात लवकर राजगडावर जाऊन मला ही बातमी राजांना द्यायला हवी. आणि शाहींनं काय खबर दिली आहे? स्वतःला काही सावरत नाईकांनी विचारले. शाहींनं कात्रीनिशी माहिती गोळा केली आहे. 20 दिवसांनी सैन्य विजापूरहून निघणार आहे. 3000ची फौज आहे आणि सगळ्या वतनदारांना फर्मान पाठवण्यात आलं आहे की फते खानच्या फौजेत सामील व्हायचं. असं झाल्यास दिवसागणिक फते खानाची फौज वाढत जाईल. चिंतापूर्ण स्वरात जिवाजी बोलत होता. कोणत्या मार्गाने निघणार आहे हा जथा? नाईकांनी शांतपणे विचारले. इंदापूर, विजापूर, बारामती, सासवड, कोंढाणा असा त्यांचा मार्ग असणार आहे, जिवाजीने सांगितले. ठीक आहे. आणखी
मिळणाऱ्या बातम्या सरळ राजकडे पाठवा. मी रात्रभर प्रवास करून राजगडावर पोहोचतो, म्हणत नायकांनी कट्या पायजम्यात लपवली. नायकांचा इशारा समजून जिवाजीने दिवा विझवला आणि हळूच दुकानाचा दरवाजा उघडला. बाहेर कुणी नसल्याची खात्री करत त्याने काकारले. त्या कुणीने नाईक पटकन दुकानाच्या बाहेर पडले. त्याचा फौजफाटा सह्याद्रीत पोचेपर्यंत 5-6 सहस्र सैनिकांना होईल. हत्ती, घोडे, तिरंदाज, तलवारबाज यांच्यासह आलेला फतेखान आपल्या मावळ्यांवर पेशाने तुटून पडेल. मंत्रणा कक्षात राजांच्या समोरील आसनावर बसून नाईक काळजीपूर्वक स्वरात बोलत होते. सूर्य माथ्यावर येईपर्यंत राजगडावर पोहोचले होते. विजापूर जवळच्या जंगलात गुप्तस्थळी त्यांनी आपला पेहराव बदलला होता. भीमा नदी ओलांडल्यावर त्यांच्यासाठी पूर्ववत तैनात असलेला घोडा घेऊन वेगाने अंतर कापत ते आले होते. त्यांनी आता एका सरदाराचा वेश धारण केला होता. या वेशामुळे शिवरायांचे मित्र म्हणून त्यांची ओळख पटली होती. यामुळे ते थेट राजांपर्यंत पोहोचू शकले. नायकांनी पहिली बातमी सांगितली होती. फतेखानचे किती सैन्य आहे आणि कोणत्या मार्गाने येत आहे याची कल्पना राजांना देऊन झाली होती. राजे शांतपणे आधी नायकांकडून समाचार घेऊन येत होते. आता ते नायकांकडे एकटक पाहत होते. फतेखान आक्रमणाबद्दल नायकांनी वेळेआधी उपयुक्त माहिती दिली म्हणून राजांना नायकांचे कौतुक वाटत होते. तरी त्यांचा चेहरा गंभीर होता. राजांचा तो धीर गंभीर चेहरा पाहून नाईक क्षणभर थांबले. कारण आता ते जी बातमी सांगणार होते त्यामुळे राजांचे मन दुखावणार होते. जाणून बुजून नायकांनी शहाजी राजांना कैदेची बातमी प्रथम सांगितली नव्हती. राजांनी नायकांच्या चेहऱ्यावर त्यांच्या अंतर्मनात काय घालमेल सुरू आहे याबद्दल जाणले होते. नायकांना जाणवले की शहाजी राजांना कैदेची बातमी राजांपर्यंत आधीच पोचली असावी. नायकांनी अंदाज बांधला आणि ते बोलू लागले. राजे, आपल्या ठाऊक आहे आम्हाला. कान्होजी काकांनी दक्षिणेतून त्यांच्या जासुसाला पाठवले होते. राजाचं पापीट काळीच ते निरोप घेऊन परतला. राजांनी चेहऱ्यावर फारसे दुःख उमटू दिले नाही, परंतु पित्तप्रती तळमळ मात्र चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. माँसाहेब, ही खबर नायकांना चाचरत विचारले. हो, त्यांच्यापासून लपवायचे होते, पण लपवू शकलो नाही. स्वराज्यात मातोश्री म्हणून त्यांना शत्रूच्या कारवायांची माहिती असणे आवश्यक होते. खोल श्वास घेऊन राजे बोलत होते. राजे, त्या कुत्र्यांची हिंमत नाही आबासाहेबांवर जाऊन पकडायची. त्यांनी झोपेत घात केला आणि आता शंभू राजांना पकडण्यासाठी धडपड करत आहेत. नाईक थोडे रोषानेच बोलले. धडपडू द्या दादासाहेब, त्यांच्या हातावर तुरी देतील याची आम्हास पूर्ण खात्री आहे. राहिला प्रश्न आबासाहेबांचा. त्यांना आपण आदिलशहाच्या कैदेतून सोडवू. क्षणभर विचार करून राजे पुन्हा बोलू लागले. शहीजी पथकातील फेऱ्यांना दौलताबादेत प्रमुख दरवाजावर लवकरात लवकर स्थापित करा. राजे, आपला एक मराठा नजरबाज आधीच दौलताबादमध्ये स्थापित आहे. तुम्ही फक्त आज्ञा द्या, नाईक म्हणाले. तुर्तास नाही, आधी समोर येणाऱ्या शत्रूला तोडू, आपल्या तलवारीची ताकद दाखवू, मग आपले राजकारण. जी राजे. नाईक फतेखान, स्वराज्यासाठी संकट नाही तर संधी आहे. आपली ताकद दाखवण्याची संधी. आदिलशहाला अजूनही आम्ही फक्त शहाजी राजाचे पुत्र आहोत हीच ओळख आहे. आता आपण दख्खनचे राजे असल्याची ओळख करून द्यायची वेळ आली आहे. राजांनी गळ्यातील कवड्यांची माळ हातावर ठेवत म्हटले. बोलताना त्याची छाती क्रोधाने फुगली होती. फक्त चेहऱ्यावर मात्र कमालीचा संयम झळकत होता. पण राजे, त्याचे सैन्य विशाल आहे हीच एक काळजी आहे. नायकांनी अंतर्मनात कुठल्या तरी कोपऱ्यात जाणवणारी काळजी स्पष्ट केली. ही त्याची भीती नव्हती. त्यांना मावळ्यांच्या जोरावर पूर्णपणे विश्वास होता. फतेखानाकडे कितीही हत्ती असू द्या, नाईक आपल्याकडे सिंह आहेत. स्वराज्याचा एक मावळ्या तुमची ताकद जाणून आहात. मावळ्यांच्या शक्तीला आपण थोडी युक्तीची जोड देऊ.
राजे ठामपणे म्हणाले. जी राजे. बहिर्जी पथकासाठी आणखी काही सूचना? नायकांनी विचारले. तुम्ही इतर हेरांसमेत पथकांच्या सैन्यात सामील व्हा. स्वराज्याविरुद्ध हे युद्ध पथकां नाही तर बहिर्जी नाईक लढतील. आता कसे काय ते तुम्ही ठरवा. नायकांनी दचवून पाहिले. राजांच्या मस्तिष्कात काहीतरी भव्य दिव्य योजना आखल्याचे नायकांना कळून चुकले होते. राजे, तुमची ही योजना नक्की सफल होणार. तुमचा काय विचार आहे हे मी ओळखलं आहे. आजच परत विजापूरला जातो. सारंग आणि नीलकंठ यांच्यावर तुमचे संदेश माझ्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी देतो. नाईक म्हणाले. हो, आणि एक महत्त्वाचे, जोपर्यंत पथकान स्वराज्यावर निकट येत नाही तोपर्यंत आपण गाफील असल्याचे सोंग घ्यायचे. या आक्रमणाचे वादळ उठता कामा नये. जनतेत अफवा पसरवता कामा नये. युद्धासाठी नाही तर कोंढाणा किल्लेदार म्हणून दख्खनमध्ये येत आहेत. युद्धाच्या भीतीचे रयतेची धांदल उडता कामा नये. पथकान जवळ येतात आपण आपला पवित्रा बदलू. नाही हे युद्ध आपल्याला कोणत्याही परिस्थितीत जिंकायचे आहे. बहिर्जी पथकाला या युद्धात पूर्णपणे झोकून द्या. आपले हेरच या युद्धाचा निर्णय करू शकतात. राजे म्हणाले. जी राजे. राजांच्या शब्दात नायकांचे अंग शहारले होते. दहाड एकावर एक घट्ट दाबत होती. त्यांची छाती मोठ्याने श्वास भरला होता. आम्ही रायगडावरून पुरंदरला जातो. स्वराज्याच्या सीमेवर आम्ही असल्याने पथकानाला थेट स्वराज्यात घुसता येणार नाही. त्याचे डोके शून्य होईल इतक्या शंका कुसंता का आपण त्याच्या डोळ्यात पेरू. हे तर आपल्या आवडीचं काम आहे राजे. याबद्दल निश्चित राहा. पथकानाच्या डोळ्यांवर असं झापट लावतो की युद्धाच्या शेवटपर्यंत त्याला कळणार नाही की तो नेमकी चूक कुठे केली. तो विचार करायला गेला तर वेळ लागेल. रोषाने स्मित करून नाईक म्हणाले. यशस्वी व्हा ही आमची शुभेच्छा आहे. आणि या मोहिमेसोबत आबासाहेबांकडे लक्ष असू द्या. आम्ही मातोश्रींचे मन सांभाळतो. राजे शांतपणे म्हणाले. नायकांना होकार दिला. त्यांची नजर राजांच्या चेहऱ्यावरून हलत नव्हती. चहूबाजूंनी संकटात घेरल्यावर सुद्धा इतका संयम बाळगणारा राजा पाहिल्यावर नायकांना धन्यता वाटली. अत्याचारी शासकांपासून रयतेला सोडवणारा भारतभूमीला एक खंबीर शासक लाभला होता. राजांना पदोपदी यश मिळो ही नाईक मनोमनी प्रार्थना करीत होते. पती शत्रूच्या बंदिवासात होता. थोरलेल्या पुत्राला शत्रू सैन्याने घेरले होते. या बातमीत राजांचे प्रेरणास्थान असलेल्या मातोश्री मनाने प्रचंड कसल्या होत्या. विशाल फौज घेऊन आदिलशहाचा अजय सरदार स्वराज्यावर चालून येत होता. राजांपुढे खरोखर मोठी आव्हान होती. आणि अशा संकटातही त्यांच्या आक्रमणाने रयतेत दहशत पसरू नये ही खबरदारी सुद्धा राजे घेत होते. त्यांना स्वतःला सकारात्मक ठेवून मावळ्यांचे मनोबल डगमगू द्यायचे नव्हते. नाईक आसनावरून उठले आणि त्यांनी राजांना कमरेत वाकून नमस्कार केला. ते जाण्यासाठी वळले तेव्हा त्यांच्या कानावर राजाचे प्रेमळ शब्द पडले. स्वराज्यासोबत स्वतःची सुद्धा काळजी घे नाईक. संकटाने घेरलेल्या थोर मानवाच्या मुखातून निघालेल्या प्रेमळ शब्दांना नाईक गहिवरले होते. त्यांची होकारात्मक मान हलवली. जी राजे, आपण सुद्धा काळजी घ्यावी. राजांकडून रजा घेत नाईक निघाले. नाईक गेले त्या दिशेने राजे पाहत होते. त्यांच्या नेत्रांमध्ये नाईकांप्रती स्नेह स्पष्ट दिसत होता. त्यांना जाणीव होती की त्यांचे परममित्र आता पुन्हा बरेच महिने त्यांच्या नजरेपासून दूर राहणार आहेत. क्रमशः. जर आपल्याला हा भाग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.